जय देश मित्रांनो, मा श्रीकांत पत्रे माझे एम एस श्री चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण चाललो आहे कळसुबाई शिखर चढायला। आपण नाईट कॅम्पिंग करणार आहे। तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की बघा। आता आम्ही चाललो आहे, जवळपास 10 ते 12 जण आहेत, म्हणजे जास्त आहेत, अजून काही गाड्या मागे आहेत। आता आम्ही 4 जण मोटरसायकलवरती। इथं माझ्यासोबत आहे सागर आणि पाठीमागे आहे गोरख आणि विशाल, ते दोघं आपल्या पाठीमागे आहेत। आणि एक मोठी गाडी 4 व्हीलर पुढे गेली आणि मागून अजून एक 4 व्हीलर आणि एक मोटरसायकल येणार आहेत। तर नक्कीच आम्ही टोटल जवळपास आहेत ना 15 ते 20 जण नक्की आहे। आम्ही सगळे कॅम्पिंग करणार आहे, टेंट बिंट सोबत घेतलेत। आता बघू आणि सकाळचं दृश्य कसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत नक्की बघा, एकदम इंटरेस्टिंग आपला व्हिडिओ होणार आहे। तर आपले चॅनल जे कोण नवीन असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा। आणि चला मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे कातळापूर या ठिकाणी। बघा इथं समोर पाटी लावलेली कातळापूर। आता आपण रंध्याच्या अगदी जवळ आलेलो आहे। आता इथून 2 किलोमीटर अंतरावरती रंधा आहे, रंधा फॉल। मित्रांनो, आपण आहे ना आता हा कोल्हारगुटी रोड आहे। हा कोल्हारगुटी रोडने आपल्याला जावं लागतं ना। आता आपण पोहोचलो आहे इथं, हे वारंगुशी फाटा, हे वारंगुशी फाट्यावरती। आता आपल्याला आहे ना ह्या ठिकाणावरनं कळसुबाई डोंगर दिसतोय। हे बघा, हा समोर दिसतोय तो कळसुबाई डोंगर आहे, सगळ्यात उंच दिसतोय तो कळसुबाई शिखर आहे। आणि आता आपण ह्या फाट्यावरनं म्हणजे वारंगुशी फाट्यावरनं पुढे निघतोय। आता आपलं स्पॉटला पोहोचायला अगदी 4-1 किलोमीटर राहिलेलं आहे फक्त अंतर, का आपण पोहोचतोय बारी या गावात। आपण बारी या साईडने वरती ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे। मित्रांनो, आपण आता आलोय अगदी जवळ। आपल्याला आता ह्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचंय। आता आपण बारी या गावात चाललो आहे। आपला हा रोड बारी गावात घेऊन जातोय। आता आपण आलोय पूर्ण गावामध्ये गाडी पार्किंग करून आपल्याला वरती गड चढायला जावं लागते। अजय बरी का? बरे ना बाळा। हा, पाठी सारवायची काय? पाठी सारवायची? हा, पाठी बनवायची, तिला यार झाले सारवायचे। चाल घरात। अजय आता वर जायचं आम्हाला। वर जायचे? हा, अजून देवकर येते? हा आल्या आयात येऊ राहिल्या काही? हा, पाणी बिनी पी चाल। नाही, पाणी प्यायला आताच। हा, हे फक्त आपलेच माणसाकडे बाकी अशा पाट्या। पार डोंगरावर जायचं? हा, पार डोंगरावर जाणार आहोत। हाय पाणी। आता आम्ही आता उन्हाळी नाही एवढा। हा, आता आम्ही मुक्कामी जाणार आहे, उद्या सकाळी उतरणार आहोत खाली। बघा मित्रांनो, आपल्या आदिवासी समाजामध्ये झाडू म्हणजे आपली ही शिराई, हे शिराईच्या काड्या वाळत घातल्यात। हा, बरे आहेत ना तुम्ही? व्हिडिओ काढतोय, चॅनल आहे ना आपला। सगळे आपले आदिवासी समाज सगळे आपल्याच भाषेतले सगळे व्हिडिओ। नाही अजून जोडीदारांचा। हा हा, नाही ते इथे इथं ह्या मटेल गाड्या लावतात ना तिथे। आणि काय मागून येतात अजून। आता ही पाटी पण सारवायची ना, सूप। ही आजी काय आपली आदिवासी फडकी, हेच फक्त आपलं
हे ओळख आहे फडकी. ही पाटीतून आजी ना पूर्ण त्याचं शेण काढलं, आता तिला सारवणार आहे, परत चांगली करणार आहे आणि सूप आहे तसंच करणार आहे आता. पण ते आपल्या शिराय सारखे नाही टिकते हो, ते मोडून जातात ते काय आजीचे हाऊस आहे, आजी येतो पर्यंत. हा मग काय नाही कोणी काढणार. काय आहे, आपल्या जुन्या माणसांनीच आपली संस्कृती जपून ठेवली आणि तीच पाहिजे तुम्हाला. नाही पाणी घेतलंय. बघा ही शिराई, ही आदिवासी समाज वापरणारी शिराई, हे त्याचं झाड आहे. हे बघा याला सांगतात मोळ म्हणून सांगतात. मोळ याची लय मोठमोठ्याली बेटं असतात, पण आता ते कमी झालेत. आता इथं त्या मावशीने त्यांनी इथं लावलेलं आहे आणि आजी ते काड्या वाळल्या का मग ते काढून ठेवते आणि इकडं त्या आजीने काढून ठेवलेले आहेत आणि त्या वाळायला घातल्यात. ही शिराई, त्याला शिराई सांगतात. बघा मित्रांनो एवढी गँग आहे आपली. इकडं विशाल आहे, सगळे आता सामान घेऊन चाललेत. बघा आता हे फक्त एक 4 व्हीलर आणि 3 मोटरसायकलवरची माणसं आहेत. अजून एक मोठी गाडी यायची बाकी, एक 2 व्हीलर गाडी येणार आहे. जय आदिवासी वीर, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी. इकडं ध्रुवा, आजी, मावशी, नानी, नाना, सागर. जय आदिवासी. हे बघा मित्रांनो आता आम्ही सामान घेऊन चालू. माझ्याकडे एक टेंट आहे, गोरख 2 पिशा, 1 पिशीत हे भगोल्या, हे सगळं जेवणाचं सामान घेऊन चाललो आम्ही. आता ताण लागले. इथं आपण पाणी आहे का जिरो पहिलं जिरा असेल पाणी चांगलं एकदम गार आहे. बघा पाणी स्वच्छ आहे आणि गार आहे, एक नंबर. मनसोक्त झालं थंड पाणी. वर आलं चढून. आता आम्ही दोघं मागे राहिले, गोरखने आम्ही दोघं, बाकीचे गेलेत पुढं. बघा या साईडला जायचंय आपण आणि डायरेक्ट वरती जायचंय. चला काकडी खातोय आम्ही. काकडीची या काकडी खायला मावशींची बोनी केली. आता आम्ही दोघं काकडी शेअर करणार आहे दोघांमध्ये. गोरखने जुगाड भारी केलाय. मित्रांनो जर तुम्ही कुठे ट्रेकला जाणार असाल आणि टॅग नसेल तर माझा पुतण्या आहे, त्याने एकदम भारी जुगाड केले. जुगाड दाखव. बघा हे वरून रशीने बांधलंय आणि असं पुढून घेतलंय आणि इथं हे खाली बांधलंय आणि ह्या साईडने पण तसंच केलंय, अगदी सॅक सारखं. तो एकदम सॅक सारखंच घेऊन चाललाय. आता आहे ना हा खरा आदिवासी, पण हा ग्रॅज्युएट झाला आदिवासी, त्यामुळे त्याचं डोकं बरोबर चाललं. म्हणजे आदिवासी प्लस ग्रॅज्युएशन शिक्षण दोन्ही महत्वाचे. मित्रांनो इथे हे पावतकाच्या ठिकाणचे कळसुबाई. हे पावतकाच्या ठिकाणची कळसुबाई. चला मित्रांनो सगळे निघालेत, आता बाकीचे गेलेत वर, आम्ही राहिलेलो खाली. इथून आपली एंट्री होते. चला जय कळसुबाई. झाले आमची सुरुवात झाली आता इथून ट्रेकिंगला.
आता निम्म्याच्या आलो, निम्म्या नाही म्हणजे थोडं चढलो, घामाघूम झालो. आता आम्ही इथं 4-5 जण पुढे आलो. आत्ती आणि मामा हे दोघं खाल्या आणि बाकी सागरने त्या पुढे गेल्या. हे बघा, इथं आपण आता 21 घ्यायला थांबलो आणि घाम पूर्ण वल्ला होऊन गेलो. बरं चला आता अजून आपण पुढे जाणार आहोत. किती वाजता पोचतो काय माहिती, आता 2 वाजलं. हे असं चढायला. शर्वरी आमच्या पार बरोबरीला चढायला सुरुवात केली. त्याच्या मम्मी पप्पा ते पाठीमागच. मध्ये मध्ये इथं अशी दुकान आहेत. तिकडे आपल्यासोबत एक ट्रेकिंग आहे. एकदम जागेवरच आहे चढायला, त्यामुळे जास्त दमत. खरी कसरत इथे मस्तपैकी घोटली डायरेक्ट. आता आपण आलो पहिल्या शिडीच्या जवळ. बघा ही पहिली शिडी. आता आपण शिडीनं चढायला सुरुवात केली. पहिली शिडी. इकडून खालून असं चढायला. इकडून असं आलो, तिकडे ते गाव दिसते खाली समोर त्या साईडला, तिथून आलोय. बघा मित्रांनो, इथं दुसरी शिडी लागली. ही बारीक शिडी. बघा मित्रांनो, इथं पाणी प्यायला झरा आहे. इथं आपल्या पायऱ्यांच्या जवळ आहे. इथं झरा आहे, स्वच्छ पाणी. हे बघा बघा, आता ही सगळ्यात मोठी शिडी. ही शिडीवरती चढत जायची. तर आपल्याला आता एवढं चढून वरती एक सपाट माळ लागेल, तिथे जाऊ. बघा इथं आता विकास, त्याच्या पाठीमागे आहे शर्वरी आणि विशाल. किती दमला? नाही दमलं नाही. दमला नाही. बोजच मोकार आहे ना. बोजस मोकार आहे. एक ती शर्वरी चढते वरती. शर्वरी लय चालत आली पार. थांबणार आहे त्याच्यामुळे नाही काय, पण लगेच वरून खाली येत असल्या ना डायरेक्ट बसतोय खाली. इथं 1360 आहे काय. खाय भेटला बेर पाठी किती इथं 1646 टोटल आणि 1360 पर्यंत झालंय. ही खोलदरी ही अशी एक जागेवरती चढायला. हे एवढं चढून गेलो का वरती सपाट लागते आणि मग नंतर परत चढायला. आता आपण इथं विश्रांती घेत आहे. हां मित्रांनो, विशालला एक वनस्पती सापडली आणि त्यानं टॅटो काढित तो. या का इथे हे असं आहे पान, तिकडून दाखव दुसरी साईड. टॅटो काढणार आहे. का पान ठेवलं, वाटलं नॅचरल टॅटो. बघा नॅचरल टॅटो झाडाचं पान आहे. हे बघा लाईव्ह करून दाखवलं ते मित्रांनो. इथं विहीर आहे ती.
हे बघा इथं मस्त गार गार पाणी भेटते. बघा स्वच्छ पाणी. अख्ख्या उन्हाळ्यात इथं हे विहिरीला पाणी राहते गार. मित्रांनो आपला एक टेंट लावून झाला आहे. आता दुसरा टेंट लावायचा आहे. हे दगड काल काढलंय. बघा यांची पूर्ण मेहनत चालू आहे टेंट लावायची, सपाट जागा करायची. दगड मध्ये होता तो त्यांनी पार उकरून काढलाय. तर मित्रांनो अजून फाट्या आल्यात. विशाल आपले विकास आलाय फाट्या घेऊन व तिथून आले. विशालला चांगले जरा मठाले विशाल का गोरख. आपल्याला मसाले भात बनवायचे त्यासाठी बटाटे कापते. गोरख बटाटे कापते. जादू 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 ए जादू जादू तिकडे बघ जादू जादू. तिकडे म्हातारा माणूस तिकडे आदू. तिकडे जादू तिकडे जादू. आणि इकडे ध्रुव गेला टेंट मध्ये. बघा नाईटचा व्ह्यू किती भारी दिसतोय. हे खाली गाव आहेत. हे आपल्याला दिसते ते हे बारी गाव आहेत. आणि आपल्याला या दुसऱ्या साईडला जे दिसतंय ना ते वासाळी गाव आहे. तिकडं त्या वासाळी म्हणजे तिकडे पुढे टाक्यात पण गाव तिकडे त्या साईडला आहे. मधून फोन लावणे मस्त बाकी कांदा लिंबू. रेंज आहे ना चांगली. भूक लागली त्यामुळे 1000 ची किंमत आहे. एक नंबर झालं जेवण. भातच चवदार आहे मेन म्हणजे. चला या जेवायला. मित्रांनो आता आपण टेंट मध्ये झोपलो. कुठे तिघ जण चौथा आणि इथं पाठीमागा दादा आहे. आम्ही 5 जण बसलो. 5 जण आरामशीर आम्ही झोपतो. आता डायरेक्ट सकाळी उठू. चला गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. आपण आता उठलोय. आता चाललोय गाड्यावरती. आणि आता सकाळचं वातावरण आहे बघा हे अशा प्रकारचं. आपल्याला काही धुकं वगैरे काही पाहायला भेटत नाही. नाहीतर आपल्याला धुकं पण पाहायला भेटलं असं, पण धुकं नाही. वारा जास्त आहे आणि थंडी पण वाजते. बरं चला या इकडं याच वातावरण झालं. मित्रांनो आपण शिडी चालत सुरुवात केली. शेवटची शिडी का आपण डायरेक्ट मंदिराकडे पोचतोय. बघा किती गर्दी सकाळी सकाळी. 11 रात्रभर लोकांची गर्दी चालू होती. आता कळसुबाई देवीचं मंदिर दिसतंय.
कळसुबाई देवीच्या मंदिरावरती आपले हे आदिवासी वारली पेंटिंग काढलेले पूर्ण अख्ख्या मंदिरावरती आदिवासी वारली पेंटिंग आहे. हे बघा बघा ही सगळी आदिवासी वारली पेंटिंग. सगळ्यात उंच हे कळसुबाई शिखरावरती हे कळसुबाई देवीचं मंदिर आहे. सूर्य थोडासा उगवलेला आहे आणि हे सगळे व्हिडिओ फोटो घेण्यासाठी एवढी सगळी गर्दी आहे. बघा इकडून सगळीकडे असं कॅमेरे घेऊन उभे आहेत. हे बघा हे सगळे सूर्याचा फोटो घ्यायला उभे आहेत. हे बघा सूर्य उगवलेला आहे. एक नंबर दिसतंय. तर मित्रांनो इथं आहे ना ही साखळी. तर पहिले आहेत ना शिड्या नव्हत्या तेव्हा आहेत ना लोक इथं या साखळीला पकडून वरती मंदिराकडे येत होते. हे बघा ही आता ही एकदम बारीक साखळी, ही दुसरी साखळी. पहिली लय मोठी साखळी होती. या साखळीला पकडून लोक वर या मंदिराकडे येत होते. हे बघा ही साखळी दुसरी, पहिली जाड साखळी होती आणि मोठी होती. हे बघा इथून ही साखळी खाली गेलेली आणि लोक आहेत ना इथं खालून आहेत ना तिथून खालून त्या साखळीला पकडून वरती येत होते. चला मित्रांनो आता आपण खाली उतरणार आहे. हे अजून एवढी माणसं येतात, गर्दी चालूच आहे. मित्रांनो आपण आता ही शिडी उतरत आहे खाली. पहिली फ्रेश वातावरण वाटतं, एकदम फ्रेश गार गार हवा. शिडी उतरून आलंय ही. बघा इथं हा वाघोबा आहे. वाघोबा ही आपली आदिवासी फडकी. मित्रांनो आपल्यासोबत आता आहे तानाजी भाऊ खाडे. आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेऊ, माहिती घेऊ त्यांच्याकडून थोडीशी. तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव तानाजी खाडे. प्रॉपर कळसुबाईच्या पायथ्याची जे बारी गाव आहे तिथला एक रहिवासी आणि एक निसर्गाच्या कुशीत आणि डोंगराच्या जवळच वस्ती असलेले आमचं गाव. आणि असं जे कुलदैवत कळसुबाई शिखर या ठिकाणी सर आलेले आहेत आणि त्यांना थोडीशी ऐतिहासिक आणि या कळसुबाईच्या ट्रेकबद्दल थोडीशी ऐतिहासिक दंतकथा आणि थोडंसं मार्गदर्शन मी करतोय. तर सर तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं अभिनंदन करतो. आणि आजचा ट्रेक तुम्ही छान पद्धतीने आणि एकदम मनपूर्वक ट्रेक केला आणि तुमच्यासोबत सहकारी खूप छानपैकी आनंद. सकाळचा सनराईज वगैरे या ठिकाणी खूप छान दिसतो. कळसुबाई शिखर हे टॉपचं शिखर म्हणलं तर महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून गणल्या जाईल. या शिखराची उंची सर्वांना आपल्याला माहीतच आहे, 1646 मीटर. सरांचं थोडंसं म्हणणं काय आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया. ठीक आहे सर, तुम्ही या ठिकाणी आल, तुमचं अभिनंदन. हवंय बोला, तुम्हाला काय हवं या ठिकाणी, कशी माहिती वगैरे हवी? आम्हाला आहे ना कळसुबाई ही म्हणजे कोणत्या गावातून गडावरती कशी गेली त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. नक्कीच. आपण सर्वांना माहीतच आहे कळसुबाई शिखर हे म्हटलं तर महाराष्ट्राचं एव्हरेस्ट शिखर. आणि या डोंगराच्या आजूबाजूनाची छोटी मोठी गावं आहेत ती म्हणजे या साईडला जर तुम्ही बघितलं इंदोरे म्हणून गाव आहे आणि आता जे आपण उभं आहे ते बारीगाव.
तर बारी गावापासून आपल्याला ट्रेक चालू होतो, इंदोरा गावात पण ट्रेक चालू होतो, दोन्हीकडनं पण ट्रेक करू शकता तुम्ही इंदोरा पांजरा मार्गे. म्हणजे अशी वाडी वस्तीवरची गावं या ठिकाणी आणि त्याच उंचीवरती असलेलं सर्वात शिखर म्हणजे कळसूबाई. तर हे कळसूबाई नेमकं काय होतं त्याची ती थोडीशी ऐतिहासिक दंतकथा मी तुमच्यासमोर मांडते. म्हणजे पूर्वज जे आपल्याला सांगत आले ती स्टोरी मी तुम्हाला ऐतिहासिक पुढे सांगतोय. तर कळसूबाई म्हणजे काय होतं नेमकं, तर कळसूबाई म्हणून इंदोरे म्हणून गाव होतं, ते नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. या साईडला इंदोरे म्हणून गाव होतं. त्या गावामध्ये शनी नावाचं कुटुंब राहत होतं, आडनाव शनी. आणि शनी नावाच्या कुटुंबामध्ये एक गुराखी होता, म्हणजे गायी चारणारा. तो नित्यनेमाप्रमाणे आपल्या गायी घेऊन जंगलामध्ये जायचा आणि संध्याकाळची वेळ झाली की त्याला एक अदृश्य आवाज यायचा, मी येऊ का. पण असं 15 दिवस गेले, महिना गेला, पण त्या शनी कुटुंबाने त्या गुराख्याला विचारलं की बाबा तू एवढं टेन्शनमध्ये कशाला काय. तर मग त्यांनी सांगितलं की मला जंगलामध्ये संध्याकाळचा 6 वाजले, गाई परतायची वेळ झाली की मला आवाज येतो. मग असं 15 दिवस गेल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना फॅमिलीला वगैरे सांगितलं. एक दिवस लोक जंगलामध्ये गेली आणि नित्यनेमाप्रमाणे 6 वाजले आणि पुन्हा आवाज यायला लागला, मी येऊ का. मग त्याला गावकऱ्यांनी सांगितलं की ये म्हण. तर एक छानशी सुंदर मुलगी त्याच्या समोर आली. मानतात की देवीचं रूपच होतं. पण ती घरी आल्याच्या नंतर म्हणजे ते शनी कुटुंबाला त्या गुराख्याला समोर ती मुलगी प्रकट झाल्याच्या नंतर ती त्यांनी म्हणजे बहीण मानली आणि ती त्यांच्या फॅमिली म्हणून घरी राहू लागली इंदोरे गावामध्ये. तर फॅमिली म्हणून राहू लागली. पण त्यांची जी परिस्थिती होती खूप हालाकीची होती, बेताची होती, खूप नाजूक परिस्थिती, म्हणजे 2 वेळेचं जेवणसुद्धा मिळत नव्हतं. तर ती मुलगी त्यांच्या घरी फॅमिली मेंबर म्हणून राहू लागली. पण येते वेळेस तिने 3 अटी सांगितल्या की माझं लग्न करायचं नाही, मला खरकाटे भांडे उचलायला लावायचे नाही आणि मला कळशी या नावाने हाक मारायची. पण त्यांची जी परिस्थिती होती खूप म्हणजे मुलीचं जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं त्यांची प्रॉपर्टी खूप उंचावत गेली आणि खूप लॉड वगैरे झाले, म्हणजे असं परिस्थिती छान झाली. पण मुलीचं वय झाल्यानंतर अचानक एक दिवस स्थळ येतं लग्नासाठी, तिला बघायला पाहुणे येतात. अशीच जेवणं वगैरे होतात. जेवणं वगैरे होऊन आणि मग ते बळजबरीने खरकाटे भांडे उचलायला लावतात. मग ते असेच भांडे वरती फेकून आई बोलते कळशे उचल भांडे, 3 वेळेस मध्ये उचलू का. आणि मग ती रागाने भांडे फेकून अशी वरती जाऊन बसते. तर पहिले जी शिडी लागते तिथं मग तिथं थोडी थांबलेली आहे. तर तिचा जो मानलेला भाऊ होता त्याचं नाव आहे बांडुकदेव म्हणून, तो पण आहे वरती. आणि मग ते फॅमिली होती ती त्यांच्या पाठीमागला म्हणे ताई थांब, पण ती थांबली नाही, थेट वरती जाऊन रागाने जाऊन वरती जाऊन बसली. मग ती देवीच होती एक, म्हणजे जसं सप्तशृंगी कालिका वगैरे. मग आता हा जो काळ आहे तो 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. म्हणजे या ठिकाणी आजी जे पूर्वज सांगत आले मग ती तिथंच स्थायिक झाली. आणि एक आदिवासी कुलदैवत, समजा अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणलं तरी चालेल. या ठिकाणी लोक भक्तिभावाने धार्मिक दृष्टिकोनातून येत असतात. आणि सर्वोच्च शिखर कळसूबाई ट्रेक म्हणून पण घोषित आहे. पर्यटन स्थळ आहे कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य. या वन विभागाच्या वन्यजीव खात्याने याला पुढे आणून या ठिकाणी तुमच्यासारखे पर्यटक किंवा दर्शनाचे लोक यासाठी भेट देत असतात. तर अशी एक थोडीशी ऐतिहासिक कथा आहे. ठीक आहे, तुम्ही धन्यवाद. आपल्याला वरती गडावर जायला कुठून मार्ग आहे आपल्याला? आपल्याकडं मी मार्ग जर म्हटलं तर बारेगावातून थेट तुम्ही म्हणजे रेकॉर्डदृष्ट्या बारेगावातून हा ट्रेक नेहमी केला जातो. पण आजूबाजूने आपण म्हणतो ना साईडनी कुठे ट्रेक असेल तर इंदोरे म्हणून गावातून ट्रेक केला जातो. पांजरे उडदावना त्या साईडकडून तुम्ही ट्रेक करू शकता. पण प्रॉपर मुख्याने हा बारेगावातूनच ट्रेक केला जातो. आणि जे इंदोरे गाव आहे ते इंदोरे गावाकडून आपल्याला म्हणजे रस्ता कसं आहे, असंच आहे का अवघड आहे का सोपं आहे? इंदोरे गावातून जसं तुम्ही इकडून ट्रेक करत गेला तसंच त्या ठिकाणी, पण अवघड ठिकाणी शिड्या वगैरेंची तिकडे अरेंजमेंट केलेली नाही आहे. थोडंसं कडकापारी आणि थोडंसं दगडगोटे आणि थोडीशी छोटी झुडपांमधून आपल्याला ट्रेक करता येतोय. पण बेस्ट ट्रेक म्हणला तर कळसूबाईच्या जे पायथ्याला बारेगाव आहे तिथूनच तुम्ही ट्रेक करा. वन विभागाने शिड्या वगैरे लावल्या जाते, वातावरणही छान आहे. इतर जाताना तुम्हाला स्टॉल वगैरे, लिंबू पाणी बॉटल अशी दुकानंही मिळत जातील आणि थोडासा माकडांचा एन्जॉय पण बघायला मिळत जाईल नेहमी. तर तुम्ही छान पद्धतीने बारेगावातूनच ट्रेक करावं असं मला वाटतंय. तर आपल्यासोबत तानाजी भाऊ खाडे आहेत. तर त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. देवी कुठून कसे आले आणि आपल्याला मार्ग कोणत्या साईडने कसे मार्ग आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत. तर आपण त्यांचं अभिनंदन करू. ठीक आहे, धन्यवाद. जय आदिवासी. जय आदिवासी. तर मित्रांनो आपल्या तानाजी भाऊ खाड्यांचं इथं स्टॉल पण आहे. बघा हे श्री कळसूबाई पूजा भांडार हे त्यांचं स्टॉल आहे. इथं त्यांचा हे मोबाईल नंबर वगैरे आहे.
जेवणाची सोय पण ते करतात. आपण त्यांना ऑर्डर दिली तर ते जेवणाची सोय पण करतात. आपण जसं सांगू त्या प्रकारे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण करतात. आणि हे त्यांचे स्टॉल आहेत. हे बघा इथं प्रसाद वगैरे फोटो बिटो आपल्याला भेटतील. बघा हे फोटो आहेत, हे फोटो पण आहेत. आणि त्यांच्याकडं ऑनलाईन पे पण सिस्टीम आहे, सगळी सिस्टीम आहे. हे बघा हे सगळे आपल्याला हळदी कुंकू सगळं भेटेल इथे. हे त्यांचं स्टॉल आहे. हे बघा इथे नारळ पण आहेत, नारळ आहेत, वटीचं सामान आहे. आणि इथून ते पाणी बॉटल वगैरे सगळं त्यांच्या स्टॉलमध्ये आपल्याला भेटेल. चला त्यांच्या घरी जेवायला म्हणा भेटू. आणि आता आम्ही त्यांच्याच घरी जेवायला जाणार आहे. त्यांना ऑर्डर दिली होती. मित्रांनो आता आम्ही खाली पोचलो. आम्हाला आहे ना कंप्लीट आहे ना आत्ता किती वाजता आहे? 9:15 म्हणजे 1.25 तास लागलाय. 8 वाजता उतरत सुरू केली ती, 9:15 वाजता आपण खाली पोचलो. आणि आता इथं बसलो, पेढं पण घेतलं. काल एक छोटी पोरगी होती, तिला म्हटलं उद्याला घेतो, ती बोलली उद्या नाही, पण येताना भेटली, आलो घेऊन पेढे.